घाबरू नकोस प्रिन्स, काही होणार नाही तुला. मी त्या शिशीतल्या द्रवाच्या विषाचं पाणी केलंय, त्यामुळे बिनधास्त सामोरं जा त्या दोघांना. त्या आदिशक्तीच्या पिलावांना जराही संशय येणार नाही, त्याची काळजी घे. प्रिन्स, प्रिन्स, प्रिन्स. काय झालं? झालं तुमच्या मनासारखं? अजून काही विचारायचं? मी तुमच्या समोर उभा आहे, धडधाकट, जिवंत. त्या बाटलीत औषधच होतं आणि विष नाही, हे सिद्ध झालंय. अजून काही विचारायचंय? बोला. नाही, अजून काही विचारायचं असेल तर विचारा, मी उत्तर देतो, काही हरकत नाही. शिवा, तू भद्रावर बंदूक उगारलीस. अरे शक्तीचं जाऊ दे रे, ती मला ओळखत नाही, पण तू माझ्यावर आरोप करतोयस. मी तुझ्यासाठी, तुझ्या घरच्यांसाठी काय काय केलं आणि तू माझी परीक्षा घेतोय, तेही माझ्या बायकोच्या डोक्यावर बंदूक ठेवून. चुकलास तू शिवा, खूप मोठी चूक केली असतो. दे, काम झालं असेल तर बंदूक दे. शिवा, बंदूक नाही चालवली तू भद्राच्या डोक्यावर बंदूक ठेवलीस पण चालू शकला नाहीस. हा तर बंदुकीचा अपमान आहे. पण मी हा अपमान अजिबात होऊ देणार नाही. हो, ओ, पोरीची काळजी वाटते हो. तिला किती वेळा सांगितलं नको म्हणून, तरी माझं अजिबात ऐकलं नाही.